नमस्कार सर्वांना. माझी ही आवराआवर म्हणजे तुम्हाला माहीतच आहे की तुम्ही जो आधीचा लॉग बघितला त्याच्यामध्ये दीदीच्या घराची होती पूजा आणि पूजेसाठी माझ्या माहेरून आली होती माणसं. तर हे आहेत सगळे जे बस करून खास पूजेसाठी आले होते. तर हे सगळेजण 150 किलोमीटरचा प्रवास करून दीदीकडे आले. तिथे भेट दिल्यानंतर सगळ्याच जणी माझ्या घरी आल्या आणि यांना रस्ता दाखवायला माझं पिल्लू होतं. खूप दिवसांचं सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं. खरं तर ते सगळेच लांबचा प्रवास करून आले होते. सगळे आल्या तेव्हा माझी आवरावरच चालू होती आणि चहाचे टायमिंग झाले होता. मग काय आल्याला सगळ्यांचं चाललं की चहा ठेवा चहा ठेवा. मी तर आवरत होते आणि कोण काय म्हणते पण या आहे ज्योती वहिनी. आल्या त्यांनी लगेचच पातेलं शोधलं आणि सगळ्यांसाठी चहा ठेवला. अशी वहिनी सगळ्यांना भेटू जी नंदाची धावपळ समजून घेते. मग माझा आवरेपर्यंत ज्योती वहिनीने चहा ठेवला आणि मग मी नंतर चहा द्यायचं काम केलं. खूप दिवसांत सर्वजणी आम्ही अशा एकत्र भेटलो होतो आणि मग काय आमच्या सगळ्यांच्या आवडीचा विषय म्हणजे गप्पा मारत इतकाच टाईम गेला समजलंच नाही. अजून बाकीची मंडळी भरपूर आलेली होती. काही आधी येऊन गेले आणि काही अजून येणार होते. आता ह्या ज्या होत्या त्यामध्ये माझ्या वहिन्या, चुलत्या, चुलत बहिणी, आत्या अशा सगळ्या चालल्या होत्या. असंच मस्करी करत सासू सुनाची चढाओढ करत अशा आमच्या गप्पा चालल्या. आणि मग बसल्या नंतर आठवलं की मी माझ्या मेकअपमध्ये आयलायनर लावायचं विसरले. मग काय टेन्शन नाही. ह्या आहेत ना वैशाली वहिनी, यांचं पार्लर आहे आणि स्वतःचा यूट्यूब चॅनल पण आहे बरं का. आणि 7 वर्षापूर्वी माझ्या लग्नाचा मेकअपसुद्धा यांनीच केला होता. म्हटलं आता बसल्याचे तर द्या आयलायनर लावून. आता घरभर बायका होत्या पण त्या होत्या माहेरचेच, त्यामुळं मला त्यांच्यासमोर असं मेकअप करून घ्यायला काहीच नाही वाटलं. आणि जेव्हा मी माहेरी जाते किंवा असे सगळ्यांमध्ये येते तेव्हा मी परत लहान झाल्यासारखे होते. मग हळदी कुंकू लावलं आणि नंतर वहिनी पाया पडल्या. आता खरंच पाया पडल्या की व्हिडिओसाठी पडल्या हे त्यांनाच माहिती. पण तसं काही नाही आहे. माझ्या सगळ्याच वहिन्या आम्ही त्यांच्या नंदा असल्याचा मान आम्हाला देत असतात. आणि ह्या दोघी सासू सुना 2 मांजरीसारखे यांची भांडणं सतत चालूच असतात म्हणजे गमतीमध्ये. आता सगळ्यांनाच परत कार्यक्रमात जायचं होतं पण या सगळ्या इथे एवढ्या रमून गेल्या की त्यांना जावेसे वाटेल. यांची तू मे आणि मजेशीर गप्पा आमची हे पण एन्जॉय करत होते. मी इथे लावलेल्या लसणाची सगळ्यांनी पाहणी केली, माझं कौतुक केलं छान लसूण लावला म्हणून. आणि मग नंतर उशीर होत होता म्हणून सगळ्या जणी जायला निघाल्या आणि मी त्यांच्यासोबत परत कार्यक्रमासाठी गेले. तर असं आहे आमचं महिला मंडळ. तर चला, व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.